जे काही तासिकेला रेग्युलर विद्यार्थी होते त्यांना लक्षात येत असेल. तर भाषा स्थळ काळानुसार बदलते याबद्दल माहिती आपण पाहिलेली आहे. भाषा एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. ज्या पद्धतीने भाषा समजा पावसाचं पाणी जे काही आहे, हे पावसाचं पाणी वाढल्यानंतर जे काही त्याला दिलं गेलेलं आहे की असं कधीच होत नाही की हे हे पाण्या तुला काही हे दिलेलं जे काही आहे तू या प्रवाहाप्रमाणेच व्हा. मी असंही चित्र काढलं होतं बघा की एक नदी काढली होती, ठीक आहे. तर पावसाचं पाणी जर या ठिकाणी जर वाढलं तर नदी जे काही आहे ते नदीचं पाणी, नदीतून येणारं पाणी असं नसेल, ते कुठेही जाईल, बरोबर आहे. भाषा त्याच पद्धतीने आहे ती. समजा की बाजूचं जे काही आपलं राज्य आहे, समजा कर्नाटक आहे, तर कर्नाटकमध्ये जिथून महाराष्ट्राची जिथं बाउंड्री संपते तिथून एक 10 किलोमीटर मराठी बोलली जाईल किंवा अलीकडे 10 किलोमीटर काय मराठी बोलली जाईल. म्हणजे नदीचा प्रवाह ज्या पद्धतीने असतो, म्हणजे कुठेही ते पाणी जाईल त्याच पद्धतीने भाषा आपली काय करत असते मित्रांनो, जात असते. म्हणजे असं नाही आहे की यांनी ही भाषा बोलावी का नाही, असं काहीही नाही आहे. आपण तदनंतर भाषा शिकताना, हे शेवटचा मुद्दा होता, भाषा शिकताना मी सर्वप्रथम आपल्याला आपल्या कर्णाला ऐकू येत असते. आपले जे काय आहेत कान, तदनंतर नेत्र म्हणजे डोळे, आणि पुन्हा ध्वनी. समजा उदाहरणादाखल मी उदाहरण पाठीमागे घेतलं होतं, तरी एकदा उदाहरण घेतो. मी जर असा शब्द प्रयोग केला धोंडीराम, आता धोंडीराम म्हणल्यानंतर धोंडीराम त्याच्या कामात आहे. धोंडीराम हा शब्द त्याच्या कानावरती पडल्यानंतर तो पाठीमागे वळून म्हणेल काय सर, ठीक आहे, किंवा काय दिलीप असा शब्द प्रयोग करेल. म्हणजे बघा तो काय करतोय की धोंडीराम हे ऐकतोय, डोळ्याने माझ्याकडे पाहतोय आणि नंतर बोलतोय. पहिल्यांदा ऐकणे, तदनंतर पाहणे आणि नंतर ध्वनी याचा वापर केला जातो. महत्त्वाचे बघा. आता मित्रांनो, जी आपल्यासमोर जी काही भाषा दिली गेलेली आहे, ही जी काही भाषा आहे, या भाषेचे प्रामुख्याने घटक पडलेले आहेत. किती घटक आहेत? भाषेचे प्रामुख्याने 2 घटक मानण्यात आलेले आहेत. या 2 घटकांमध्ये एकच मिनटं पेन घेऊयात आपण व्यवस्थित कायमचा. हां, 2 घटक आहेत. त्यामध्ये एक आहे बघा बोलणे, आणि बोलणे, आणि दुसरं आहे लिहिणे. आपण जे काही बोलतो ते आपण लिहून काढत असतो, जे आपण बोलत असतो ते आपण लिहून देखील काढत असतो. आता बघा, राम अभ्यास करतो, इथं राम अभ्यास करतो, मी जे काही बोलतो ते लिहितो. आता बोलणे म्हणजेच मौखिक भाषा, त्यालाच बोली भाषा असा शब्द प्रयोग केला जातो. बोलणे म्हणजे मौखिक, मुखातून बोलली जाणारी, आणि बोली भाषा भरपूर आहेत आपल्याकडे, जवळपास 1652 इतक्या भाषा बोलल्या जातात. पुढे, आणि लिखित भाषा तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कथा, कादंबरी, निबंध, गद्य, पद्य याप्रमाणे काय ते आपण लिखाण काम करत असतो. पुढे जाऊयात ही भाषा. त्यानंतर भाषेचे जे काही स्वरूप आहेत, भाषिक कौशल्य, सर्वजण व्यवस्थित लक्ष द्या. हे भाषिक कौशल्य, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, ठीक आहे. भाषिक कौशल्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. आता हे भाषिक कौशल्य, हे जे भाषिक कौशल्य आहे त्यामध्ये श्रवण म्हणजे ऐकणे, संभाषण बोलणे, भाषण माहीत आहे आपल्याला, तदनंतर वाचन, आणि त्यानंतर लिखाण. म्हणजे हे जे काही कौशल्य आहे, शिखरभूत कौशल्य लगेच पुढं आहे बघा. याचं काय असतं तर बघा, ऐकणे, संभाषण करणे, समजून घेणे, भाषण, वाचन आणि लेखन यावरती संपूर्ण कुठलीही जी काही भाषा आहे ती भाषा अवलंबून असते. तदनंतर यापुढे या भाषेचं शिखरभूत कौशल्य आहे बघा. भाषेचं काय शिखरभूत कौशल्य आहे, इथे खालून दिसतोय आपल्याला श्रवण म्हणजे काय तर इकडे बघा, पायाभूत कौशल्य आपलं सर्वात महत्त्वाचं ऐकणे, हे श्रवण आहे. पायाभूत कौशल्य, या श्रवण म्हणजे याचे दोष काय आहेत तर अश्रवण, अपश्रवण आणि अर्धश्रवण. म्हणजे जे आपल्याला माहीत राहणार नाही, जे आपल्याला कळत नाही त्या गोष्टी या ठिकाणी येत असतात. पहा, अश्रवण, अपश्रवण, अर्धश्रवण. तदनंतर संभाषण आणि भाषण, यातून श्रवण हे जे काही आहे ते श्रवणामधूनच हे वर गेलेले असतात. मग हे काय आहे तर याचा अर्थ प्रामुख्याने बोलणे आणि ऐकणे सोबत घडले पाहिजे. लक्षात ठेवा, बोलणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टी सोबत घडल्या पाहिजेत. त्यानंतर वाचन, ज्ञान भंडारी किल्ली. वाचन म्हणजे काय?
ज्ञानभंडाराची किल्ली आहे. मग ते प्रकट वाचन आणि मुखवाचन आपण जे वाचतो ते. तदनंतर लेखन, अनुलेखन, श्रुतलेखन आणि गतिलेखन असे हे जे काही शिखरभूत कौशल्य जो काही आहे, या शिखरभूत कौशल्यावरती भाषा अवलंबून असलेली आपणास पाहावयास मिळते. या भाषेच्या संदर्भामध्ये जेवढं सांगाल ना मित्रांनो तेवढं कमी आहे, जेवढं सांगेल तेवढं कमी. तदनंतर पुढे जाऊयात. भाषेचे जे रूप आहे ते रूप कोणती? मातृभाषा. आपल्या घरामध्ये जी काही बोलली जाणारी भाषा असते त्या भाषेला मातृभाषा असं संबोधलं जातं. आता हाही शब्दप्रयोग असं करतात, मातृभाषा नाही, मातृभाषा. बोलण्याकडे थोडंसं जो आपला कल आहे तो पारंपरिक न बोलता कोणत्या पद्धतीने लिहिलं याला मातृभाषा असं संबोधलं जातं नाही. तर हे आहे मातृभाषा नाही. पुढे बोलीभाषा. दैनंदिन व्यवहारातील भाषा म्हणजे बोलीभाषा होय. जी काही आपल्या दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे याला बोलीभाषा म्हणतात. आता बऱ्याच बोलीभाषा आहेत, तुम्ही पाहायला मिळता. पाथोडा समाजाची आहे, बंजारा समाजाची आहे, मारवाडी समाजाची आहे, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या ज्या काही भाषा आहेत त्या आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जी भाषा असेल त्याला बोलीभाषा म्हणतात. प्रादेशिक भाषा. ठराविक प्रदेशात बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रादेशिक भाषा. ठराविक काय म्हणतो मी? ठराविक प्रदेशामध्येच बोलली जाणारी भाषा. या भाषेला असं काय म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त बोलली जात नाही. हा येत असेल ऐकून दुसऱ्याला येईल ती भाषा, ती प्रादेशिक भाषा. प्रमाण भाषा म्हणजे कसं? ज्या पद्धतीने आपण सैराट नावाचा चित्रपट पाहिला तर त्या सैराट नावाच्या चित्रपटामध्ये जी भाषा आहे ती भाषा जरी असं जड वाटते, बरोबर आहे, ती भाषा कथा कादंबरीमध्ये योग्य वाटेल. पण ज्यावेळेस आपण प्रमाण भाषा म्हणजे जी शिकवावयाची भाषा आहे, आताच बोललो बा आम्ही शिकवावयाची, हो, ही प्रमाण भाषा झाली. शिकायची भाषा नाही, हे प्रमाण म्हणता येणार नाही. मग ती भाषा कोणती? वृत्तमानपत्र, टीव्ही यामध्ये बोलली जाणारी जी काही भाषा आहे या भाषेचं संदर्भ. आता टीव्हीमध्ये वगैरे किंवा बातम्या वगैरे जे आहेत त्या भाषा वेगळ्या पद्धतीने येतात. म्हणजे किती सुंदर सुबक. हा पहा, वर्तमानपत्राची भाषा आपण पाहतो की ज्याला बातम्या वगैरे म्हणताना तुम्ही, त्या बातम्या ही वर्तमानपत्राची भाषा. तदनंतर टीव्ही. पुस्तकामध्ये कथा आणि कादंबरी लिहित असताना ग्रामीण जर कथा असेल, ग्रामीण कथा. आता ग्रामीण कथेमध्ये कसं लिहिलं जातं की गुंडगळाच्या माळावरून तुकाराम लांडगे रात्रीच्या वेळी निघालेला होता. शरीर त्याचं धष्टपुष्ट होतं, मात्र काळीज उंदरासारखं होतं. लक 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 तो कापायचा. खाटूमखुटूमचं जेवण करून त्याच्या बेडक्या मात्र फुगलेल्या होत्या. म्हणजे बघा, ही झाली एक स्टोरी, एक कथा झाली. मग हे वर्तमानपत्रामध्ये सांगत असताना म्हणजे बातम्याच्या स्वरूपामध्ये सांगत असताना ते अशी नसते, बरोबर आहे. तर या नावाचा एक इसम किंवा एक व्यक्ती या ठिकाणी होता, बरोबर आहे, असं त्याला प्रमाण भाषा म्हणतात. ही भाषा मग पुस्तकात वापरली जाते. शासकीय दस्तावेज, जे काही आपले शासकीय कामकाज आहेत ना त्या शासकीय दस्तावेजामध्ये आणि त्यामध्ये वाङ्मयातील भाषा. वाङ्मय म्हणजे आता मराठी वाङ्मय यामध्ये मी आत्ताच म्हणलो बघा, जी काही साहित्यामध्ये वापरली जाणारी भाषा आहे या भाषेमध्ये आपला वापर करतात. पुढे राष्ट्रभाषा. त्या देशातील जनतेने ज्या भाषेला मान्यता दिलेली आहे ती भाषा म्हणजे तुमची कोणती? राष्ट्रभाषा. त्याच्यामध्ये पुढे राजभाषा. संघराज्याच्या व्यवहाराची जी काही भाषा असते, संघराज्याच्या व्यवहाराची जी भाषा असते त्याला राज्यभाषा असा शब्द प्रयोग केला गेलेला आहे. तदनंतर प्रादेशिक राजभाषा. ठराविक राज्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी. ओके, तेच आहे. पुन्हा पुढे जाऊयात. हे काय होते की प्लसला दाबलो तुम्ही नाही हा हा त्यांना बोलला ना. हा ठीक आहे. हा पुढची पीपीटी आपण ओपन करूयात, त्यामध्ये पुढचा संदर्भ आहे. तर यानुसार की जवळपास आपली जी काही माहिती आहे आता ते बेसिकमधली संपत आलेली आहे. यानंतर आपलं जे पुढचं प्रकरण असणार आहे तो वर्णमालेचा, वर्णविचाराचा. तर
मराठीच्या संदर्भामध्ये पुन्हा पुढचा जो काही संदर्भ येतो तो म्हणजे आपला मित्रांनो तो हा भारतीय भाषा. भारतीय भाषा. आता भारतीय भाषा भारतामध्ये जवळपास या ठिकाणी लिहिलेली जी आहेत किती 1652 भाषा बोलल्या जातात. 1652 इतक्या भाषा बोलल्या जातात. भारतातील सर्वात जुन्या भाषा जगातील वेगळ्या भारतातील कोणती पहिली आहे संस्कृत मराठी भाषेची जननी आणि तमिळ या दोन्ही भाषा अगदी जुन्या असल्याचा संदर्भ आपल्याला आढळून आलेला आहे. ठीक आहे. तदनंतर पुढं भारतीय संघराज्याच्या व्यवहाराची राजभाषा एक आहे हिंदी आणि दुसरी आहे इंग्रजी. त्यासाठी कलम 343 मध्ये यांची मांडणी करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये राजभाषा म्हणून नामनिर्देशित केलेल्या आहेत या भारतीय भाषा. तदनंतर या 22 प्रादेशिक ज्या काही भाषा आहेत त्या 22 प्रादेशिक भाषांचा उल्लेख समोर असलेला तुम्हाला दिसतोय. 1 हिंदी, 2 नेपाळी, उर्दू, संस्कृत, तदनंतर काश्मीरी, पंजाबी, सिंधी, गुजराती, मराठी, कोकणी, कन्नड, मल्याळम, तदनंतर तेलुगू, तामिळ, ओरिया, बंगाली, आसामी, मैथिली म्हणजे मणिपुरी, बोडो, संथाली, डोंगरी, लडाखी आणि मैथिली हे तुम्हाला GSच्या पुस्तकामध्ये देखील कुठेही सापडेल. अशा 22 एकूण प्रादेशिक भाषा आपल्याला पाहावयास मिळतात. तदनंतर जाऊयात मित्रांनो पुढे. या भारतीय भाषा ज्या काही आहेत या भाषा 2 भाषा कुळामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. भारतीय भाषा किती भाषा कुळामध्ये? 2 भाषा कुळामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे इंडो, लक्षात येते इंडो युरोपियन गट आणि दुसरी इंडो आर्य भाषा म्हणजे विकल्प इंडो आर्य भाषा. आता हा जो इंडो युरोपियन गट जो काही आहे त्यामध्ये असणाऱ्या भाषा संस्कृत, हिंदी, पाली, मराठी, बंगाली, गुजराती, मराठी, हिंदी, पाली, संस्कृत हा एक गटच आहे याचा. बंगाली, गुजराती, आसामी, पंजाबी, सिंधी, नेपाळी, काश्मीरी आणि उर्दू. आणि पुन्हा इकडे पहा द्रविडीय गट. या द्रविडीय गटामध्ये कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम मी या प्रकारे लिहून दिले बघा. के टे यम. के टे टी यम. के म्हणजे कन्नड, टी म्हणजे तमिळ. आता कसं घ्यायचं आहे? तमिळ. आणि हे जे तेलुगू आहे ना तेलुगू हा वर मात्रा समजायचा हे पुढं कामाला येणार आहे. असा तेचा जो मात्रा आहे ना वर ते तो तेलुगू आणि शेवटी मल्याळम. लक्षात ठेवा ज्या काही भाषा आहेत या भारतीय भाषा 2 भाषा कुळामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये इंडो युरोपियन गट, त्यामध्ये काय एक इंडो युरोपियन गट आणि दुसरा जो काही गट आहे मित्रांनो तो दुसरा जो काही गट आहे तो दुसरा गट असणार आहे तो द्रविडीय भाषा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये या भाषा जास्त लक्षात ठेवायच्या. एवढ्या भाषा लक्षात ठेवलो उर्वरित ज्या काही भाषा आहेत त्या भाषा आपल्या इंडो युरोपियन गटामधल्या भाषा आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. के टी यम कॅपिटल आणि स्मॉल, कॅपिटल आणि स्मॉल, कॅपिटल आणि स्मॉल या ज्या 2 भाषा आहेत त्या या पद्धतीने लक्षात ठेवा या 4 भाषा. पुढे तदनंतर हा संदर्भ आपण थोडासा पुढे घेऊयात. ओके. याच्याबद्दल मी नेक्स्ट बोलतो का हे पुढं पुढं ही मराठी भाषा जी काही आहे या मराठी भाषेच्या संदर्भामध्ये याचा जो जन्म आहे संस्कृत प्राकृत आहे रिपीट झाले. याला दिलेलं नाव महाराष्ट्री हे लक्षात ठेवा. महाराष्ट्री आणि अपभ्रंश असा शब्द आहे. याचा विकास 9व्या शतकापासून यादव कालखंडातून आपल्याला दिसून येतो. विकासाच्या पायऱ्या सर्वप्रथम संस्कृत, तदनंतर प्राकृत, त्यानंतर अपभ्रंश प्राकृत आणि मराठी असा शब्दप्रयोग झाला. या विविध कालखंडामध्ये दिलेली याला नावे प्राकृत, महाराठी, देशी आणि मराठी असे शब्द पाहायला मिळतात. स्थानिक वापर म्हणजे कुठं मराठी वापरली जाते? 1 भारत, मॉरिशस, इस्रायल. ठीक आहे. एवढ्या ठिकाणी या मराठीचा वापर केला जातो. पुढे कालखंड. आता हा कालखंड जो काय आहे तो आदी कालखंड, आदिकालीन मराठी, त्यानंतर ब्राह्मणकालीन मराठी. आता याच्यात काय फरक होता तुम्ही पाहता बघा. आता ब्राह्मणकालीन मराठी म्हणजे कसं तर थोडंसं अतिशुद्ध मध्ये, जसे बोलण्यामध्ये काय राजसा,
पती पत्नीचा संवाद असेल, समजा पती आणि पत्नीचा संवाद आहे. आता तो पती आणि पत्नीचा संवाद कशा प्रकारे होईल? पती आणि पत्नीचा संवाद किंवा पूर्वी बोललं जायचं, केशवा हां बोला. त्यांची ॲक्टिंग पण तशीच असायची. काय? हां बोला. पदर डोक्यावरचा खाली जायचं नाही, जाणार नाही. आणि बोलण्याची पद्धत, बोला. आणि खाली पायाचा जो अंगठा जो आहे ना, ते अंगठा खाली जमिनीला घासत असलेला, पदर खाली असलेला, या पद्धतीत. हां बोला. काही नाही म्हणते, जर 2 आणी मिळाली तर बरी झाली असती. पती, का बरे ते? काही नाही. पत्नी, काही नाही. आम्हास दुपार सत्रामध्ये जरा थोडंसं काम होतं आणि आम्हाला कळेल का काय काम? तुम्हाला कळाल्यानंतर त्यातली आस निघून जाईल, त्यांची लकब. बरं ठीक आहे, घ्या. आमच्या त्या विजारमध्ये ठेवलेले आहेत. आमच्या त्या विजारमध्ये ठेवलेले आहेत. आपण घेतो, तिथं खिशात आहे, जा घे, तिथं खिशामध्ये ठेवलेलं आहे. आणि आता राजसाफी जसं आहे का? बिलकुल नाही आहे. पूर्वी काय होतं? न बोलताच समजून घ्यायचं, पत्नीनं समजून घ्यायचं. काय? की आईला हाक मारणार मुलगा, आई आम्ही निघालोय, माते आम्ही निघालोय. पत्नीनं समजून घ्यायचं. काळ बदलला, पुढं आले, आम्ही निघालोय म्हण. हो, पुन्हा काळ बदलला, ऐकलीस का? काय आहे? मी जातोय. बरं आहे. अगं कुठे आहेस? का हाय? मी चालला. जावा की मग. बघा कसा काळ बदलला. आता अगं सविता, हां बोल. हां बोला. मी निघालोय. ठीक आहे. कधी येणार? आवाज वाढला. आता पुढचा काळ कसा नाही मला माहिती. अगं सविता बोल र दिल्या. ठीक आहे, पुढचा काळ बदलत चाललेला आहे मित्रांनो या काळामध्ये. पण हे बदलत जरी असलं तरी भाषेमध्ये बदल तर होणारच आहे. पण आपण संयमाने थोडं राहिलं तर बऱ्याच गोष्टी चांगल्या होऊ शकतात. तर मग ही ब्राह्मणकालीन मराठी, यालाच शिवकालीन मराठी असं संबोधलं गेलं. शिवकालीन मराठी, त्यामध्ये शिवकालीन मराठी, पेशवेकालीन मराठी, ब्रिटिशकालीन मराठी आणि आधुनिक मराठी. आता शिवकालीन मराठी म्हणजे तेव्हा त्या काळात बोलली जाणारी, त्यावरून दिलेलं नाव. पुन्हा पेशव्यांचा काळ आला, तर पेशवे बोलत असताना कोणत्या पद्धतीने बोलत होते? आता ब्रिटिशांनी तर मराठीची वाटच लावली म्हणेन मी. का? तर ते मराठी बोलत असताना या पद्धतीने बोलायचे. आज माठ वाखरण खाल्लं का बोललं हेच कळत नव्हतं. राज वक्र हाय, राजू इकडे ये, ते वेगळेच. आणि हा पण आपल्या घरी घेऊन जाऊ लागला आणि तिथं गौऱ्या आणलीस का? गौऱ्या ते जाळायचे असतात ना, ते म्हणजे हे पेशवेकालीन आधुनिक. आणि पुन्हा आला आधुनिक मराठीचा काळ. मित्रांनो, की जोपासावयाचं असेल मी तर असं म्हणेन की श्लेष अलंकाराचा जर निर्माता कोण असेल तर ते दादा कोंडके. तदनंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांचं धुरा सांभाळले. आता जर म्हणला तर आपण भाऊ कदम यांचं नाव घेऊयात. पुन्हा सिद्धार्थ, हे असे बरेच लोक. आणि आमच्यासारखे मराठीचे जे काही उपासक आहेत, जे शिक्षक मंडळी, यांनी, मी असंच म्हणतो मित्रांनो, नाद करायचा पण तो 100% करायचा, काळजातून करायचा, कुठली गोष्ट सुटत नाही. म्हणजे आधुनिक मराठी जोपासण्याचं काम आमच्यासारखे मास्तर शिक्षक टोचत असतात. कृषी म्हणू नको रे कृषी म्हण, मातृभाषा म्हणू नको रे मातृभाषा म्हण, संयम म्हणू नको रे संयम म्हण, संसार म्हणू नको संसार म्हण, सिंह म्हणू नको सिंह म्हण, संसदमध्ये नाही संसदमध्ये. ठीक आहे, ह्याच गोष्टी आपल्याला चांगल्या शिकायच्या आहेत आणि आपल्या पुढच्या व्यक्तींना देखील ते काय सांगावयाचे आहेत. पुढे जाऊयात. तदनंतर मित्रांनो पुढे की प्रादेशिक राज्यभाषा महाराष्ट्र आणि गोवा याची आहे. जगातील लोकसंख्येमध्ये 15व्या क्रमांकावर बोलली जाणारी ही आपली भाषा आहे. कितव्या? जगामध्ये एकूण 15व्या क्रमांकावरती बोलली जाणारी ही आपली भाषा आहे. पुढे भारतीय लोकसंख्येनुसार कितव्या क्रमांकावर? तिसऱ्या क्रमांकावर वापरली जाणारी भाषा या तिसऱ्या क्रमांकावर. मग याच्यामध्ये इंटरनेटच्या वापरामध्ये देखील किती? इंटरनेटच्या वापरात हे तिसऱ्या क्रमांकावर पहिले इंग्लिश, हिंदी आणि पुन्हा त्याच्यानंतर मराठी, त्यानंतर बोलीभाषा जवळपास 52. कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, आहेराणी, गोंडी, हळवी, चंदीगढी, बंजारा, भिल्ली, वारली, मालवणी, आगारी, मानदेशी यासारखे. जसे बघा
आता बोलीभाषेचे थोडे स्वरूप सांगतो या पद्धतीने, मी मराठी शिकवत आहे, मी मराठी व्याकरण शिकवत आहे. आता हेच मी बंजारा भाषेत मराठी व्याकरण शिका रोचू बोलीभाषा, मराठी व्याकरण शिका रोचू. आहेराणीमध्ये जर गेलात तर आहेराणीमध्ये बोलत असताना काय या पद्धतीने कवी आपल्या कविता करतो, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकाय हाकाय फिर येतं पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकाय हाकाय फिर येतं पिकावर. ठीक आहे, म्हणजे या काही आहेत त्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. या बोलीभाषेचे वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, तर दर 12 कोसाला बदलली जाणारी भाषा. दर 12 कोसाला याच्यामध्ये काय होत असतो, बदल झालेला आपल्याला काय येतो, दिसून येतो. ठीक आहे, तदनंतर पुढे बघा, दर 12 कोसाला दिसते. तदनंतर पुढे मराठी भाषेसंदर्भामध्ये काय, डॉक्टर तुळपुळे यांनी मराठी भाषेच्या पहिल्या शिलालेखाचा मान या तुळपुळेने दिला. त्यामध्ये पहिल्यांदा अक्षी, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथील शिलालेखाला दिलाय. त्यांचं मत शके 934 साली केशवदेव शिलाहार कालखंडात कोरलेला हा आहे. यामध्ये 9 गोळींचे पारसीमा समुद्राधिपती असा शब्द प्रयोग केला गेला. स्त्री कोकणा चक्रवर्ती शिलालेखातील 2 ओळी आहेत. हे फक्त एक साधी माहिती आहे देतोय. टिप, डॉक्टर मिराशी यांच्या अक्षी येथील शिलालेख शके 1139 साली दुसरा केशवदेव शिलाहार यांच्या कालखंडातील असावा असं सांगितलं जातं. पुढे तदनंतर मराठी भाषेमधील पहिले उपलब्ध वाक्य काय आहे, पुतळा गोमटेश्वर, बाहुबलीच्या पुतळ्याखाली 57 फूट 6 इंचाचा हा पुतळा असून यामध्ये पहा, गंगाराज इथं श्री चामुंडराये करविले, सुत्ताराजे घडविले, श्रवणबेळगोळ चंद्रगड टेकडी तालुका हे असो कर्नाटक राज्यामध्ये आहे. श्री चामुंडराये करविले, सुत्ताराजे गंगाराजे सुत्ताने करविले असा शब्द प्रयोग केला गेलेला आपल्याला दिसतो. फक्त याच्यामध्ये हा पुतळा कुठं आहे तो लक्षात ठेवायचा. गोमटेश्वर, बाहुबली, उंची, श्री चामुंडराय करविले असं त्या पुतळ्यावरती त्या शिलालेखावरती कोरलं गेलेलं आपल्याला दिसून येईल. तर पुढे त्यानंतर पहा मित्रांनो, यामध्ये या घटकाकडे जाण्याच्या अगोदर थोडंसं पाठीमागे येऊयात. पहा, ठीक आहे, थोडंसं पहा, मी या ठिकाणी एक हे सोडलं होतं तुम्हाला पेज आणि पुन्हा जाऊत असं म्हणलो होतो आपण. पहा, ठीक आहे. आता अभिजात भाषा लक्षात ठेवा. अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय आहे, अभिजात भाषा. आता म्हणजे अभिजात भाषा ही मराठी भाषा ज्या काही आतापर्यंत ज्या काही अभिजात भाषा आहेत, या अभिजात भाषा एकूण किती आहेत, 6. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. काय आहे हे, तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून जे काही मिळणारं जे काही अनुदान आहे किंवा जो मोबदला आहे तो या लेखकांना मिळावा. थोडक्यामध्ये सांगायचं, काम आपण भरपूर करतोय, भरपूर करतोय, पण त्याचा मोबदला मिळत नाही, त्याचं घर प्रपंच भागत नाही. मग त्यामुळे बरेच कवी वगैरे जे काही आहेत लिखाणकाम वगैरे सोडून देत असतात. मग या ठिकाणी काय केलं गेलं की त्यांना जर थोडाफार जर मानधन जर त्यांना मिळाला गेला तर त्यांचं काम करण्याची आस किंवा ते काम करण्याची आस वगैरे जी काही आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येईल. म्हणून अभिजात भाषा म्हणजे अभिजात भाषेचे प्रामुख्याने निकष आहेत. ते काय निकष आहेत, अभिजात भाषेचे नेमके निकष कोणत्या प्रकारचे आहेत किंवा काय आहेत, तर लक्ष द्या. 1, भाषा कमीत कमी 1,500 ते 2,000 वर्षापूर्वी बोलली गेली असावी. म्हणजे काय, 1500 ते 2000 वर्षापूर्वी बोलली गेलेली असावी. 100% आहे, जवळपास 2000 वर्षापूर्वी असा एक शब्द प्रयोग केला गेलेला आहे. त्यानंतर भाषेमध्ये भाषिक व वाङ्मयीन स्वयंभूपणा असावा आहे. भाषेचा जन्म इतर कोणत्याही भाषेतून झालेला नसावा. ठीक आहे, मराठीने त्याची जागा केलेली आहे. संस्कृत ही जननी आहे, जननी म्हणजे ती पण आपलीच आहे. ठीक आहे, त्यातून निर्माण झालेली भाषा. भाषेतील साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असावे.
100%. भाषेतील साहित्य जर श्रेष्ठ दर्जाचं राहिलं नसतं तर मराठीमध्ये आपल्याला आज तागायत 4 ज्ञानपीठ पुरस्कार आहेत. 4 ज्ञानपीठ आहेत. जर हे श्रेष्ठ दर्जाचं राहिलं नसतं तर आपल्याला ज्ञानपीठ मिळालं नसतं. त्यामध्ये पहिलं वि. स. खांडेकर, दुसरे वि. वा. शिरवाडकर, तिसरे विंदा करंदीकर, चौथे भालचंद्र नेमाडे. या सर्वच मान्यवरांना मराठीचे जे काही उपासक आहेत या सर्वांना 4 ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. भाषेचे प्राचीन रूप व आधुनिक रूप, प्राचीन रूप व आधुनिक रूप यामध्ये त्याचा काय असावा, मेळ असणं अपेक्षित आहे. यामध्ये दोहोंमध्ये काय मेळ असणं अपेक्षित आहे. मग ह्या भाषा कशा, तर हे जे किस्से आहेत तर मग कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे सर्व तुम्हाला फळ्यावर दिसत आहे. या फळ्यावरती जे लिहिलेलं आहे तर या ठिकाणी पहा, एक ट्रिक्स आहे ती अशी घ्यायची. अभि अभि लक्ष द्या, अभि 200 रुपयात, अभि 200 रुपयात. या ठिकाणी बघा हां, लक्ष द्या, थोडंसं संदर्भाकडे लक्ष द्या. PPT हे झालेली आहे. एकच मिनटं. अभि अभि 200 रुपयात. असो, चला बंद पडलेलं आहे तर असं काही नाही, आपण ते कंटिन्यू करू शकतो. थोडंसं मला एक मिनिट, काय म्हणते कमेंट, हां पहा, लक्ष द्या. यामध्ये अभिजात जे काही भाषा आहे या भाषेच्या संदर्भात अभि काय, हा 200 रुपयात 45, लक्षात ठेवा, 45, 88, 13 आणि 14 नंबरची गाडी आण. लक्ष द्या, हे सर्वजण याच्याकडे लक्ष द्या. अभि 200 रुपयात, अभि 200 रुपयात 45, 88, 13, 14 नंबरची गाडी आण. आता 45 मध्ये मी अधोरेखित कुणाला करतोय, 4, इथं 5, इथे 8, इथे 8, इथे 13 आणि इथे 14. अभि 200चा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला 2000. 200चा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला 2000. आता 2000 म्हणजे या 2000 हे तुमचं काय आहे, सण म्हणजे इसवी सण आणि सण म्हणजे उत्सव, दिवाळी दसरा वगैरे असतं ना, हा फरक लक्षात ठेवा. तर मग 2000 लक्ष द्या, तर 2000 हे असं होईल, 2000 काय होईल, 2004. पुढं हे काय होईल, 2005. हे काय होईल, 2008. पुढे 2008, 2013 आणि 2014. ठीक आहे, एकूण जे 13 आणि 14 दिसतंय, 13 आणि 14. मग एकूण या भाषा किती झाल्या मित्रांनो, बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या 6 भाषेला काय, अभिजात भाषेचा काय मिळालेला आहे, दर्जा मिळालेला आहे. दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मग यामध्ये याच्या पलीकडे बघा, हा जी काही भाषा आहे ते भाषा
ती कशा प्रकारे किंवा कशी चालली गेली तर इथं तर हे 4 जे काही आहे 2004 मी असं लक्षात ठेवा म्हणलं होतं तुम्हाला TST 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 KMO KM आणि O बघा TST KMO म्हणजे हा टी म्हणजे काय टी म्हणजे 2004 ला बघा 2004 ला तमिळ भाषेला मराठी भाषेचा दर्जा मिळाला हे लक्षात ठेवायचं. पुढे यस यस म्हणजे संस्कृत त्यानंतर पुढं 2008 ते म्हणजे तेलगू तदनंतर कन्नड तदनंतर यम म्हणजे मल्याळम आणि शेवट काय ओडिया ओ किंवा यू असं लक्षात ठेवू शकता ओ किंवा यू म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फळ्यावर जो दिसतोय मित्रांनो इथून एकंदरीत हे त्याचे इसवी सन आणि त्यानंतर त्याला मिळालेल्या या एकूण किती भाषा तुमच्या 6 भाषा ज्या काय या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. हां पुढे थोडंसं फळ्यावर बघून घ्या. बघा ते जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. दिसते असं आता मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची बघा मित्रांनो. हे काय एवढं जर लक्षात ठेवलं का आपण सगळं काही सगळंच्या सगळं तुम्हाला काय आठवतं. ठीक आहे. सगळ्याच्या सगळे हे आठवायला लागतं. हे अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये दिली गेलेली माहिती. ठीक आहे. 6 आहेत फक्त एवढंच म्हणा. 200 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. तर याच्यामध्ये 4ला मी अधोरेखित केलेला आहे 5ला अधोरेखित केला आहे इथं 8ला केला आहे इथं 8ला केलं या ठिकाणी 13 आणि या ठिकाणी 14. ठीक आहे. 13 आणि 14 हे अभिजात भाषेच्या संदर्भामधली ही माहिती. आता यासाठी बघा एवढे शर्यतीचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात आली. बरोबर आहे. त्या समितीचे पहिले जे काही अध्यक्ष होते ते रंगनाथ पठारे सर होते. रंगनाथ पठारे सर मला वाटते 2012च्या संदर्भामध्ये काही ते समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे हे अध्यक्ष आहेत. मग त्यानंतर हरी नरके सर वगैरे आले. आता सध्या ज्ञानेश्वर मुळे या समितीचे अध्यक्ष आहेत. सध्या ज्ञानेश्वर मुळे. मग हे का मिळत नाही तर कसं असतं माहिती आहे का आपण रामायण वगैरे पाहिलेलं आहे. 100 शत्रू असले तर चालेल पण बहुशत्रू झाला तर काय होत असतं याचं उदाहरण आहे. म्हणजे आपणच आपले वैरी असल्यासारखे आहोत. आपणच आपले वैरी म्हणजे भावकी जर कुठं थांबली तर ते आपल्याला आवडत नाही मग दुसरं कोणी थांबावं. तसंच म्हणजे आपणच आपले वैरी झालो. म्हणजे या राजभाषा जे काही आहेत मित्रांनो याला जे काही आहे तर इथं राजभाषेचा दर्जा मिळालेला नाही. यासाठी शर्यतीचे प्रयत्न आणखीनही चालू आहेत. यावरती एखादा प्रश्न आपल्याला असू शकतो तर मराठीमध्येच म्हणून नाही दुसरं इतर ठिकाणी जरी तुम्ही पाहिलं तर तो प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे जाऊयात. इथं छोटीशी अडचण आलेली आहे. टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे. हां आहे ना इथं. ओके हां ठीक आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे मी सांगितलं ते इथं लेखी स्वरूपामध्ये आहे बघा मित्रांनो. पाठीमागे बघा. हां हे झालं. पुढं बघा 200 रुपयात जे सांगितलं मी तेच आहे. 2004 2005 2008 2008 2013 आणि 2014 तर टी बघा इथं सगळं व्यवस्थित दिलेलं आहे तुम्हाला. काय टी म्हणजे त वगैरे हे 200 म्हणजे 2000 2000 समजावे 2004ला तमिळ भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याप्रमाणे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. ठीक आहे. तर मग दिलेले तमिळ भाषेला मिळालेला दर्जा
केव्हा मिळाला? बघा, संस्कृतला केव्हा, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सर्व भाषेला कसा कसा मिळत गेलाय अगदी व्यवस्थित PPT याचा अभ्यास करून घ्या. पुढे त्यानंतर मराठी अभिजात भाषा समिती, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आतापर्यंत नाही आहे. तर याची स्थापना 10 जानेवारी 2012, मी बोललो होतो बघा, आता 12ला झाली. त्यावेळेस रंगनाथ पठारे सर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. प्राध्यापक हरी नरके हे आता सध्याचे जे आहे ना हे नाही आहे. आता सध्याचे कोण आहेत? ज्ञानेश्वर मुळे, लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर मुळे हे सध्याचे कोण अध्यक्ष आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. त्यानंतर मराठी भाषेच्या संदर्भामध्ये हे पण आपण पाहिले. मराठी भाषेतील पहिले उपलब्ध वाक्य याच्यावर आपण बोललोय. यानंतर मूलध्वनी बघा मित्रांनो, आता कुणाला म्हणतात मूलध्वनी, कुणाला म्हणतात वर्ण, कुणाला म्हणतात किंवा स्थान कुणाला संबोधलं जातं. तर थोडक्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी बघा, मूलध्वनी मानवी मुखावाटे निर्माण झालेल्या ज्या ध्वनींचे विभाजन होऊ शकत नाही त्या ध्वनीस मूलध्वनी असे म्हणतात. ध्वनी हे बोली स्वरूपात असतात. ध्वनी काय आहेत? बोली स्वरूपात असतात. इथं दिलेलं एक उदाहरण आहे बघा. इथं दिलेलं एक उदाहरण आहे आणि त्या उदाहरणावरून थोडक्यात लक्षात घेण्यासारखं असं आहे. समजा या ठिकाणी मी एक शब्द घेतोय, या ठिकाणी मी काय घेतोय? एक शब्द घेतोय, जसा की तो या प्रकारचा. पहा, इथं मी घेतला मराठी. मराठी हा काय झाला? आपला शब्द झाला, लक्षात ठेवा, शब्द. तदनंतर रा आणि ठी, मराठी हे काय झाले? तुमचे अक्षर. काय झाले? अक्षर. त्यानंतर म अधिक अ अधिक र अधिक आ अधिक ठ अधिक दीर्घ ई हे झाले आपले काय? मूलध्वनी. लक्षात ठेवत चला, हे झाले आपले मूलध्वनी. म्हणजे आपण जे काही बोलतो, आताच म्हणल्याप्रमाणे आपण जे काही बोलतो किंवा जे लिहितो ना मित्रांनो, बोलतो किंवा लिहितो, हे ध्वनींचं जे काही लिखित स्वरूप असतं, त्यांनाच ध्वनीच्या लिखित स्वरूपाला आपण काय म्हणत असतो? वर्ण म्हणत असतो. लक्षात ठेवा, ध्वनींच्या लिखित स्वरूपालाच आपण वर्ण असा शब्द प्रयोग केला गेलेला आहे. ठीक आहे, पुढे त्यानंतर हे बघा इथं दिलेलं आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे शब्द पहिला असतो, नंतर अक्षर. अक्षरामधून आपण काय केलं? स्वर आणि व्यंजने आणि स्वर वेगळी करून घेतली, त्यांना मूलध्वनी असं संबोधलं जातं. बरोबर आहे. तदनंतर हे जे काही मूलध्वनी आहेत, हे मूलध्वनी आता पुढे कोणत्या प्रकारे कसे असतात ते पहा. इथं ईश्वर दिलेला आहे बा. ईश्वर हा शब्द आहे. ई अधिक श्व अधिक र हे काय आहे? तुमचे अक्षर आहेत, अक्षर. त्यानंतर ई अधिक श अधिक व अधिक ईश्वर मूलध्वनी, ध्वनींचे लिखित हे स्वरूप. पुढे वर्ण म्हणजे काय? रंग. वर्ण म्हणजे रंग. ते रंग नाही काळा, गोरा, पांढरा, हिरवा, लाल, बदामी, गुलाबी, चॉकलेटी, या ते रंगच आहेत. पण या पेनांमध्ये जो काय असतो तो रंग, तो ध्वनी. मानवी मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणत असतो? वर्ण म्हणत असतो. म्हणजे माझ्या तोंडातून काही बाहेर येऊ द्या, अ आ ई क च प मामा काकी वगैरे, सॉरी, याच्यापासून बनलेले हे शब्द आहेत वर्ण. आपल्या मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या ध्वनी हवेत विरघळून जाऊ नये म्हणून आपण ते विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवत असतो. एक विशिष्ट चिन्हाने काय लिहितो का? तर आज मी जे काही शिकवलेलं आहे ते कालांतराने विसरू शकतं, म्हणून आपण नोट्समध्ये पाहतो किंवा आपण पाठीमागचे पुस्तक पाहत असतो. म्हणजे हे विसरून जाऊ नये, म्हणजे विरघळून जाऊ नये म्हणून ते वर्णाने म्हणजेच कशाने? रंगाने आपण लिहून ठेवत असतो. हे जे काही रंग आहेत त्या रंगावरून हे जे रंग आहेत, वर्ण हे मूळचे ध्वनी असल्याचे त्यांना ध्वनी रूपे असेही म्हणतात. सर्व उच्चारास वर्ण म्हणता येत नाही. मग याच्यामध्ये काय? स्वर आहे, पारंपरिक हे स्वर यंत्र वगैरे आहेत, ते स्वरांमध्ये आपण घेणार आहोत, त्याचा काही संबंध नाही आहे या ठिकाणी. पुढं अक्षर तर आपल्याला माहिती आहे, अक्षर आवाजांच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांना अक्षरे असे म्हणतात. आवाजांच्या किंवा ध्वनींच्या खुणांना काय म्हणायचंय? अक्षर. बरोबर आहे. आवाज आई
आई हा झाला ध्वनी, बरोबर. आणि मी जे लिहिलो त्याला अक्षर म्हणतात. अ अधिक क्षर बरोबर अक्षर, न अधिक नष्ट होणारे, नष्ट न होणारे. अक्षरांच्या ठराविक क्रमाने एकत्र येऊन तयार होणाऱ्या अर्थवाही अक्षर समूहास शब्द असं संबोधलं जातं. ठीक आहे. आता अक्षर आहे समजा इथं र, र अधिक अ, आ अधिक म अधिक आ, हा झाला तुमचं काय वर्ण अक्षर झाले, वर्ण झाला, चिन्ह झाले. पण जेव्हा मी याच्यापासून तयार करेन राम, राम, राम काय तयार झाला तुमचा शब्द, राम काय तयार झाला शब्द. बघा तर हे जे काही आपले अक्षर आहेत, हे अक्षर ज्याला वर्ण म्हणतो, अक्षराचा एक काय दाखवायचा आहे आपल्याला, समूह दाखवायचा आहे. अक्षराचा एक समूह, अक्षराच्या समूहाला काय म्हणतात, शब्द म्हणतात. तर शब्दाच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. पण यांना अर्थ असणं अपेक्षित आहे, यांना अर्थ असणं अपेक्षित आहे. उग काही वाक्य लिहिलं म्हणजे तयार होत नाही, त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला पाहिजे. म्हणून अक्षरांच्या बघा, अक्षरांच्या ठराविक क्रमाने आलेल्या एकत्र येऊन तयार होणाऱ्या अक्षर अर्थवाही शब्द समूहास शब्द असे म्हणतात. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यात शब्द म्हणायचे आहे. हा, काही त्याला काय झाला पाहिजे, त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे. पुढे हा, त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही ते म्हणू शकत नाही. बरोबर आहे. पुढे मित्रांनो, त्यानंतर हा असं ठराविक क्रमाने आलेला जो काही अक्षर समूह आहे याला आपण काय म्हणतो, अक्षर असे म्हणतो. मग हे जे काही अक्षर आहेत, अक्षर बघा, चिन्ह पहिल्यांदा लक्ष द्या, पहिल्यांदा असेल काय चिन्ह, चिन्हांपासून आपण बनवतो वर्ण किंवा अक्षर. अक्षर, अक्षरांचा काय होतो, अक्षराचा बनतो शब्द, शब्दांचे बनते वाक्य, वाक्यांचा बनतो परिच्छेद, परिच्छेद, परिच्छेदापासून आपल्याला मिळतो तो बोध, बोध, आणि बोध मिळाला की जो होतो तो त्याला म्हणतात विकास, विकास. लक्ष द्या. मग आता हे वर्ण, वर्ण म्हणजे चिन्ह, आडव्या तिरप्या गोलसर वगैरे रेषा, त्यापासून वर्ण बनला अ, अ हा वर्ण आहे, अ क्ष आणि र, किंवा तुम्ही दुसरं घेऊ शकता क म ळ. ठीक आहे. तर या तिघांचा आपल्याला काय करायचं, एक समूह करायचा आहे, कमळ. याचा काय करायचा, समूह. म्हणजे हा जो आहे तो क म ळ, कमळ काय झाला आपला, शब्द झाला. आता शब्दापासून वाक्य बनवायचं आहे. कमळ, कमळ, कमळ पाण्यात, पाण्यात असतो किंवा दिसतो, दिसतो, हे झालं वाक्य. तदनंतर या वाक्याचाच आपल्याला काय बनवायचा असतो मित्रांनो, हे अनेक वाक्य जे आहेत ते अनेक वाक्य एकत्रित करून जे काही आपण बनवतो त्याला परिच्छेद किंवा इंग्रजी भाषेमध्ये पॅरेग्राफ असं संबोधलं जातं. मग हे जे काही पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमधून आपल्याला काहीतरी माहिती मिळते, आणि माहिती मिळाली की त्याचा बोध होतो. बोध झाला की आपण त्याचा वापर परीक्षेमध्ये करतो, किंवा आपण जिथं नोकरी लावू, जिथं कुठे आहेत ते त्या ठिकाणी आपण वापरतो. त्यापासून बोध झाला म्हणजे अभ्यास करत आहात ना तुम्ही सध्या, बोध झाला म्हणजे ते आपण कुठेतरी व्यक्त करतो. व्यक्त करणे म्हणजे परीक्षेत, परीक्षेत व्यक्त केल्यामुळे आपला येतो तो रिझल्ट, आणि हा रिझल्ट आल्यानंतर जे काही आपल्यासोबत होणार आहे त्याला म्हणतात विकास. आणि समाजाच्या विकासासाठीच या प्रत्येक गोष्टी आपल्यासोबत आहेत. समाजाचा हा, या समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यासाठीच आपल्याला ही नोकरी लागणार आहे. आणि कधीही माझी विनंती आहे, आपण स्वतःचा जर विकास करावयाचा आहेच आहे, पण मित्रांनो सर्वात प्रथम ज्याच्यासाठी आपली निवड झालेली आहे त्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण कुठले आपण अधिकारी, शिक्षक, पोलीस कोणीही व्हा, पण जमिनीवरती आपले पाय असणं अपेक्षित आहे. खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हायचे, पण आपलं हृदय मात्र आपण ज्या ठिकाणाहून आलेलो आहोत त्यांना जाणणं गरजेचं आहे. कारण मी झालो सक्सेस म्हणजे इतर जे काही पाठीमागचे जे काही लोक आहेत आपण त्यांचा आधारस्तंभ पण बनलं पाहिजे. आणि त्यांचं एक कसं ते एक आयडियल माणूस म्हणतो ना, हे म्हणून दुसऱ्यांना विसरण्याचा प्रयत्न नका करू. बरे, त्याच्यानंतर बघा, चला पुढे जाऊयात. हा,
तर बोध होत असतो. ठीक आहे, इथपर्यंत मराठी भाषेविषयी ज्या काही महत्त्वाच्या माहिती आहे हे आपलं संपलं. उद्या आपलं पहिलं प्रकरण वर्ण विचाराचं चालू होईल. यासाठी अगदी सज्ज राहा. अगदी सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने, हस्ताक्षराच्या स्वरूपामध्ये काही तुमची कुठलीही संकल्पना अशी डाऊटफुल राहणार नाही. हे जे आहेत हे मी आत्तापर्यंत आपण शिकवलेलं नाही आहे, फक्त माहिती देत गेलो आहे. शिकवणं काय असतं ते उद्याच्या तासिकेपासून आपल्याला येईल. शुभ सायंकाळ. चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात. पुन्हा एकदा शुभरात्री. अभ्यास करा, लवकर आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद. ऑफ करू.